हाय नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात आपल्या मळ्यामधूनच केलेली आहे. तर तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बरंच काही सगळं दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन कोण आला असलं सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ बघता येतील सगळ्यात आधी. तर आपला व्हिडिओ आवडतील का नाही आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. आवडलं नसलं तरीसुद्धा मला कमेंट करा आणि आवडलं असलं तरीसुद्धा कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर तुम्हाला आता मी सगळ्यात आधी आमचा गहू दाखवतो इथला. मित्रांनो, हे आहे आमचा गहू. तर ही गहू बघा कसा आहे. पाठीमागल्या 4 दिवसाखाली कसा गहू दिसत होता आणि आत्ता गहू कसा दिसतोय. तर ह्या बाजूला गाजरं आहेत, तुम्हाला झूम करून दाखवतो. हे आहेत गाजरं, पलीकडल्या बाजूला हरभरे आहेत. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतच असता. पण विषय असा असतो मित्रांनो, की आपल्या चॅनलवर जो कोण नवीन व्यक्ती येतो ना, त्या व्यक्तीला माहीत नसतं. त्याच्यामुळं मला हे दाखवायला लागतंय. तर तुम्हाला सांगतो, ही आपली बाग आहे आणि इकडल्या ह्या प्लॉटमध्ये ज्वारी आहे. तर आता निघालोवर घरी. तर आता आपण जाऊ घराकडं. आपल्या घराच्या समोर असं लांबलचक अशी 2 मोठी नारळाची झाडं आहेत आणि आपल्या गुरांना असं आपण शेड बनवलेला आहे. घराच्याच बाजूला आपली अशी वैरण सुद्धा आहे. तर ही तुम्हाला दिसते, ही बाग डाळिंबाची आपल्या एका मित्राची आहे. हे काय असलं? साखरेच्या आणि गुळाच्यात काय फरक आहे? काय माहिती आता मला. मग केलाय कसा? तर मित्रांनो, ही गुळाचा चहा तर आपल्या साखरेच्या पेक्षा थोडासा वेगळाच दिसतोय. थांब, आपण आयला विचारू. तुला काय माहित नाही तर आय मला सांग, आपल्या साखरेच्या चहामध्ये आणि गुळाच्या चहामध्ये काय फरक आहे मला सांग. गुळाचा चांगला असतोय ना शरीराला. प्यायला पहिलं गुळाचा चहा होता, हे ना शरीराला आहे. साखरेचा चहा कशात हे असतंय त्याचं मिसळलेलं केमिकल हे. हा, केमिकल असतंय. मग ती सेंद्रिय गुळाचा चहा चांगला असतोय ना. सोने पिली का गुळाच्या? माणूस आजारी पडत नाही त्या हा? गुळाच्या नाही. कसा लागला साखरेच्या पेक्षा? हो, साखरेच्या बसला भारी लागला. ओके. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आमचा जे दाद्या आहे, दाद्या चमच्याने चहा प्यायला लागले. आता तुम्हाला दाखवतो, चमच्याला काढून दाखवतो. हे वही चमचा. हे चमच्यानं कोण चहा पितं का सांगा बरं? कोण पिते? तू तोंड दाखव ना तुझं. बारक बाळ. मग तू बारकं बाळ आहे का? तोंड दाखव. तर तोंड दाखव. सांडशील का ह्या ब्लँकेट मध्ये चहा? हा, पी पी चहा पी, चहा पी, चहा पी, चल. नाही, सांडशील का रे? येडा ठोंब्या कुठला. अरे लगा हाय पिना है ऐसा. ए, ही चमच्याच्या प्या लागले चमच्यानं. अवघड आहे.
काय लागा लई आडा तो. मित्रांनो सकाळच्या 6 वाजलेल्या बघा. आणि सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो गुळाचा चहा केलाय. गुळाचा चहा हे आमच्याकडे चमच्यानेच प्यायला लागलाय. मित्रांनो तुम्हाला ही ऊस दिसला का तर ह्या ऊसाकडे असे लेकरं चालत जाते शाळेला. तर आज गाडी नसल्यामुळं ह्यांना चालत शाळेला सोडायला घेऊन चाललो आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये ही बिबट्याचं प्रमाण जास्त वाढले, पण इकडं पण काय सांगता येत नाही कसं काय वातावरण काय. असं लेकरं ऊसाकडे चालत जाते ते भेटते म्हणून त्यांना सोडायला यावं लागतंय. हा असं हरण वाजलं पाहिजे. प्रगतशील बागायतदार म्हणून तुला ओळखतील लोक. जाऊ तुम्ही. हे असं साईडनं आपल्या डांबरी रस्ता गेलाय आणि हे आम्ही आता मधनास चालत आलो आहे. ते आता जे गडी होता ते त्यांच्या ऊसाई लागण चालू आहे. सॉरी ऊस तुटून गेलेला आहे, त्याला ड्रिपच्या नळ्या पसरते ते. मग ती गडी आता आला होता. हे आता बघा डांबरी रस्त्याला आलो आहे. या डांबरी रस्ते बाजूने तुम्हाला सांगतो असं ज्वाऱ्या असं काय मोठी मोठी पिकं आहेत. आणि शाळा बस आलो. पळ गेला का चल. प्रार्थना चालू आहे.